नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मागच्या व्हिडिओत आपण वर्ब शिकलो। आजच्या व्हिडिओत आपण सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणजे काय, एकवचनी आणि अनेकवचनी कर्ता म्हणजे काय आणि क्रियापदाला एस आणि ईएस केव्हा लावायचा हे तपशीलवारपणे शिकणार आहोत। व्हिडिओला नीट लक्ष देऊन ऐका आणि स्किप करू नका। तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। कर्ता म्हणजे काय? व्हॉट इज सब्जेक्ट? मराठी सब्जेक्ट म्हणजे कर्ता। वाक्यात कर्ता हा क्रियेचा कर्ता असतो, म्हणजे जो काही करतो किंवा ज्याच्यामुळे कृती होते। याचाच अर्थ जो क्रिया करतो त्याला कर्ता असे म्हणतात। जसे की मी चालतो, चालण्याची क्रिया कोण करत आहे? मी। तर मी काय आहे? कर्ता। म्हणजे जो क्रिया करतो त्याला कर्ता असे म्हणतात। आता आपण सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल सब्जेक्ट समजून घेऊया। आय सिंग्युलर सब्जेक्ट आहे। आय म्हणजे मी। यू तू हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे। ही तो हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे। शी म्हणजे ती हे पण सिंग्युलर सब्जेक्ट आहे। इट म्हणजे ते हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे। प्लुरल सब्जेक्ट वी आम्ही, यू म्हणजे तुम्ही आणि दे म्हणजे ते त्या ते हे प्लुरल सब्जेक्ट आहेत। आता कर्त्यांचे प्रकार म्हणजे प्रोनाउन्स ॲज सब्जेक्ट। उदाहरणास आपण स्पष्टीकरण समजून घेऊया। मी शाळेत जातो, येथे कर्ता कोण आहे? मी। तो पाणी पितो, पाणी कोण पितंय? तो, म्हणून इथे कर्ता कोण आहे? तो। ती गाणं गाते, गाणं कोण गात आहे? ती, म्हणून कर्ता कोण आहे? ती। आपण उद्या भेटू, येथे उद्या कोण भेटणार आहे? आपण, म्हणजेच हे एकत्रित कर्ता आहे, म्हणून आपण हे काय आहे? इथे कर्ता आहेत। लक्षात ठेवण्यासारखं कर्ता कोण? जो क्रिया करतो त्याला कर्ता असे म्हणतात। वाक्य सुरू करणारा शब्द बहुतेक वेळा कर्ता असतो, म्हणजेच वाक्याची सुरुवात कर्त्यापासून सुरू होते। जसे की मी आंबा खातो, इथे कर्ता करणारा कोण आहे? मी। क्रियापद कर्त्याशी जुळलेले असते। मी आंबा खातो, खातो हे क्रियापद मी या कर्त्याशी जुळलेले आहे। आता एकवचनी कर्ता म्हणजे काय? व्हॉट इज सिंग्युलर सब्जेक्ट? एकवचनी कर्ता म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे जो एकच व्यक्ती किंवा वस्तू आहे आणि जो क्रियेचा कर्ता आहे। याचा अर्थ एकच व्यक्ती किंवा वस्तू क्रिया करत असेल त्याला कर्ता म्हणतात। जसे की मी आंबा खातो, इथे क्रिया करणारी मी एकटीच आहे, म्हणून याला सिंग्युलर सब्जेक्ट असे म्हणतात। आता आपण उदाहरण सकट समजून घेऊया। आय म्हणजे मी, इथे एक्झाम्पल दिलं आहे, मी पुस्तक वाचतो। इथे वाचण्याचं काम कोण करत आहे? मी, म्हणून कर्ता कोण आहे? मी आणि क्रियापद वाचतो। इथे ही शी इट म्हणजे ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते। आता इथे एक्झाम्पल्स दिले आहे। तो अभ्यास करतो, इथे अभ्यास करण्याची क्रिया कोण करत आहे? तो, म्हणून ही कर्ता आहे। ती शाळेत जाते, शाळेत कोण जात आहे? ती जात आहे, म्हणून इथे कर्ती शी म्हणजे ती आहे। ते गाणं छान आहे, कोणते गाणे छान आहे? ते, म्हणून इथे इट म्हणजे ते हे कर्ता आहे। म्हणजेच इथे क्रिया करणारी तो, ती, ते एकच व्यक्ती आहे, म्हणून इथे यांना एकवचनी कर्ते असे म्हणतात। आता अजून काही एक्झाम्पल्स आपण बघूया। यूचा अर्थ तू किंवा तुम्ही असा होतो, परंतु जेव्हा आपण तू या शब्दाबद्दल म्हणतो, म्हणजे जसे की तू खेळतोस, तेव्हा सिंग्युलर सब्जेक्ट यू म्हणून वापरला जातो। आता इथे तू खेळतोस, इथे खेळणारी व्यक्ती एकच आहे म्हणजे तू, म्हणून हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे। तसेच एखाद्या व्यक्तीचे नाव, एखादी प्राणी किंवा एखादी वस्तू क्रिया करते त्याला एकवचनी कर्ता असे म्हणतात। इथे एक्झाम्पल दिले आहे, राज शाळेत जातो, इथे शाळेत जाणारा कोण आहे? राज, म्हणून राज हा कर्ता आहे। मुलगी खेळते, इथे क्रिया करणारी कोण आहे? मुलगी, म्हणून मुलगी ही कर्ती आहे।
बॉल खाली पडला. इथे खाली काय पडलं? बॉल पडला. म्हणून कर्ता कोण आहे? बॉल. याला एकवचनी कर्ता असे म्हणतात. लक्षात ठेवण्यासारखे एकवचनी कर्ता फक्त एखादी व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू असतो. त्याच्याशी संबंधित क्रियापदसुद्धा एकवचनीच असते. उदाहरण, तो जातो, ती गाते, ते आहे इत्यादी. म्हणजेच यावरून तुम्हाला कळालं असेल की जेव्हा एकच व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू क्रिया करत असेल तेव्हा त्याला सिंग्युलर सब्जेक्ट असे म्हणतात आणि कर्ता कधीही वाक्याच्या सुरुवातीला असतो. आता आपण अनेकवचनी कर्ताबद्दल जाणून घेऊया. अनेकवचनी कर्ता म्हणजे काय? व्हॉट इज प्लुरल सब्जेक्ट? अनेकवचनी कर्ता म्हणजे दोन किंवा त्याहून अधिक व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू जे क्रिया करतात त्यांना अनेकवचनी कर्ता असे म्हणतात. म्हणजे एकापेक्षा अधिक व्यक्ती किंवा प्राणी जर एखादी क्रिया करत असतील, तीच सेम क्रिया करत असतील तर त्याला अनेकवचनी कर्ता असे म्हणतात. आता आपण अनेकवचनी कर्त्याचे प्रकार व उदाहरणे बघूयात. फर्स्ट, वी म्हणजे आम्ही. आता हे आम्ही म्हणजे एक व्यक्ती सोडून दोन असतील, तीन असतील, चार असतील तेव्हा आपण काय म्हणतो? आम्ही. इथे एक्झाम्पल दिलं आहे, आम्ही अभ्यास करतो, वी स्टडी. इथे कर्ता कोण आहे? अनेकवचनी आम्ही. आता नेक्स्ट उदाहरण बघूया. तुम्ही म्हणजे यू. यू हे सिंग्युलरसाठीही वापरले जाते आणि प्लुरलसाठीही वापरले जाते. आता इथे उदाहरण दिले, तुम्ही वेळेवर येता. म्हणजे एक व्यक्ती सोडून दोन किंवा तीन व्यक्तीही असू शकतात. म्हणून इथे तुम्ही हा कर्ता आहे. तसेच ते, त्या, ते सगळे म्हणजे दे. आता इथे एक्झाम्पल दिले आहे, ते खेळतात. ते म्हणजे एक व्यक्ती सोडून दोन असतील, तीन असतील, 10ही असू शकतात. ते खेळतात. इथे ते काय आलं? अनेकवचनी कर्ता. दे प्ले. त्या शाळेत जातात. येथे त्या ह्या अनेकवचनी कर्ता आहे. म्हणजे एक सोडून 10 मुलीही असू शकतात. त्या शाळेत जातात. दे गो टू स्कूल. इथे त्या हे अनेकवचनी कर्ता आहे. तसेच अनेक व्यक्तींची नावे, जसं की राज आणि सुरेश शिकतात. राज अँड सुरेश स्टडी. इथे राज आणि सुरेश म्हणजे एक सोडून दोन व्यक्ती आहेत. मुली गाणे गातात. द गर्ल्स सिंग. इथे एक मुलगी सोडून दोन किंवा तीन मुलीही असू शकतात. म्हणून मुली हे अनेकवचनी कर्ता आहे. तर लक्षात ठेवण्यासारखं अनेकवचनी कर्ता म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्ती जर क्रिया करत असेल तर त्याला अनेकवचनी कर्ता असे म्हणतात. क्रियापदसुद्धा अनेकवचनीच असते. जसे की इथे एक्झाम्पल्स दिले आहेत. उदाहरण, जातात, करतात, आहेत इत्यादी. आता तुम्हाला एकवचनी कर्ता आणि अनेकवचनी कर्ता म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे समजले. आता आपण क्रियापदाला एस आणि ईएस केव्हा लागतो हे समजून घेऊया. क्रियापदांना एस किंवा ईएस कधी लावायचं हे इंग्रजी व्याकरणात खूप महत्त्वाचं आहे. विशेषतः जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य बनवतो तेव्हा क्रियापदाला एस किंवा ईएस कधी लावायचा हे महत्त्वाचे असते. तर आता आपण उदाहरणासकट जाणून घेऊया. एस आणि किंवा ईएस कधी वापरायचं? प्रेझेंट सिंपल टेन्समध्ये सब्जेक्ट जर तिसरी एकवचनी व्यक्ती म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, म्हणजेच ही, शी, इट किंवा एखादे नाव, तेव्हा क्रियापदाला एस किंवा ईएस लागतो. आता इथे साधे नियम म्हणजे कोणत्या क्रियापदाला एस लावतात. जसे साध्या क्रियापदांना JOSXCHSH ने संपत नाहीत त्यांना एस लागतो. म्हणजे ज्या क्रियापदांना च्या शेवटी OSXCHSH नसेल त्या क्रियापदांना एस लावतो. जसे की इथे एक्झाम्पल दिले, ही प्लेज क्रिकेट. आता इथे प्ले हा क्रियापद आहे. ह्या क्रियापदाच्या शेवटी OSXCHSH नाही आहे म्हणून प्लेला एस लागलेला आहे. तसंच सेकंड आहे, शी रीड्स अ बुक.
येथेही OSXCHSH क्रियापदाला नाही आहे, म्हणून रीडला एस लागलेला आहे. आता क्रियापदांना ES कधी लावतात? क्रियापद जर खालील पद्धतीने संपत असतील तर त्या क्रियापदांना ES लावतात. आता क्रियापदाच्या शेवटी जर OSXCHSH असेल तर क्रियापदाला ES लागेल. आता इथे ही एक्झाम्पल आहे, ही गोज टू स्कूल. आता गोच्या स्पेलिंगमध्ये शेवटी O येतो म्हणून ES लागला आहे. शी वॉचेस TV. वॉच हे क्रियापदाला च्या शेवटी CH आहे म्हणून इथेही ES लागलेला आहे. इट पासेस क्विकली. आता इथे पासेसला शेवटी ES लागलेला आहे म्हणून इथे त्याला ES लागलेला आहे. ही फिक्सेस द कार. फिक्स या क्रियापदाच्या शेवटी X येतो म्हणून फिक्सेस ES लागलेला आहे. शी वॉशेस क्लोथ. वॉश या क्रियापदाच्या शेवटी SH येतो म्हणून याला ES लागलेला आहे. जर करता ही, शी, इट किंवा एखादे व्यक्ती किंवा प्राण्याचे नाव, वस्तूचे नाव असेल तर क्रियापदांना S किंवा ES लागतो. आणि जर क्रियापदाच्या शेवटी OSXCHSH नसेल तर त्या क्रियापदाला S लागतो. आणि ज्या क्रियापदांच्या शेवटी OSXCHSH असेल त्या क्रियापदांना ES लागतो. तर आता कोणत्या क्रियापदांना ES लागत नाही ते बघूया. इतर व्यक्तींसोबत I, you, we, they जर असतील तर त्या क्रियापदांना ES लागत नाही. जसे की इथे एक्झाम्पल, I play football, they read books, you go to school, we watch TV movies. जर करते I, they, you, we किंवा अनेकवचनी नाव असेल तर क्रियापदांना S किंवा ES लागत नाही. तर अशा प्रकारे सब्जेक्ट म्हणजे काय, एकवचनी कर्ता, अनेकवचनी कर्ता म्हणजे जे क्रियापदाला S किंवा ES केव्हा लावायचा हे तुम्ही शिकलात. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच माझ्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओ टाकताच तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.